आणि माणूस त्याच्यावरच चिडतो ज्याच्यावर जास्त प्रेम करतो. पण जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात तेव्हा त्याच तुमच्या पाठीशी उभ्या राहतात. माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक मी केदार शिंदेंबरोबर केलं. नमस्कार, मी नितीन मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बाई पण भारी देवा नावाचा खूप सुंदर चित्रपट आपल्या भेटीला येणार आणि त्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. आणि त्या चित्रपटातले गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे, दीपाताई माझ्यासोबत आहे. ताई कशी आहेस? मस्त छान. खरंच सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांना थँक्यू बोलेन मी, कारण खूप सुंदर चित्रपट बनला आहे. आम्हाला खरंच खूप आवडला चित्रपट. लगोलग आपण चित्रपटाच्या बद्दलच गप्पांना सुरुवात करूया. तुझ्यासाठी बाई पण भारी देवा किती महत्त्वाचं आणि तू या चित्रपटाकडे कसं बघतेस? डेफिनेटली मी स्वतः एक स्त्री आहे, त्यामुळे चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा भारीच आहे आणि माझा चित्रपट हा भारीच आहे असं मी म्हणेन. खूप खुश आहे मी, कारण मला एवढ्या चांगल्या चित्रपटात काम करायची संधी केदार सरांनी दिली. त्याच्यानंतर रोहिणी हट्टंगडी असतील, वंदना गुप्ते असतील, सुचित्रा आहे बांदेकर, त्याच्यानंतर शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी आहे. ह्या सगळ्यांबरोबर काम करताना मला खूप मजा आली, कारण खूप ताकदीच्या अभिनेत्री आहेत. त्याच्यामुळे खूप काही शिकायला मिळालं आणि काय करावं आणि काय करू नये ह्याही गोष्टी मला तिथे कळल्या. या चित्रपट आम्ही जेव्हा बघितला तेव्हा आम्हाला कळालं की सुकन्या ताईंवर तू काय एवढी चिडचिड करतेस का? म्हणजे ते ऑफिसमध्ये जरी असलं तरी मग काय सेटवर तुमच्या दोघींचं कसं कॉम्बिनेशन? कारण का या चित्रपटामध्ये तुमच्या दोघींची एक जोडी, त्याच्यानंतर रोहिणी हट्टंगडी मॅडम आणि वंदना त्यांची एक जोडी, तुमच्या दोघींचं कॉम्बिनेशन आहे, तुमच्या दोघींचं बॉन्डिंग कसं आहे? डेफिनेटली खूप छान आहे आणि माणूस त्याच्यावरच चिडतो ज्याच्यावर जास्त प्रेम करतो. त्याच्यामुळे आणि बहिणी भांडतात हो, त्याच्यामुळे चिडचिड नाही म्हणता येणार. बहिणी भांडतात, त्यांच्यात रुसवे फुगवे असतात. पण जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात तेव्हा त्याच तुमच्या पाठीशी उभ्या राहतात. आणि त्या सगळ्या माझ्या ताया आहेत. माझ्या मोठ्या बहिणी आहेत, त्यामुळे नेहमीच त्यांनी चारूला सांभाळून घेतलं आहे आणि त्या घेणार. नाही, नक्कीच खरंच आम्हाला खरंच दिसते सुद्धा की कशा पद्धतीने तुला त्या सामोरे येतात. याच चित्रपटातले खूप सुंदर आणि कलाकार दिग्दर्शक सुद्धा आहेत केदार शिंदे. दादांचं आणि तुझं तर खूप आधीपासूनचं नातं आहेच. त्या माणसासोबत काम करतानाचा तुझा अनुभव कसा होता? एक प्रेशर असतं की काय कसं असतं? नाही, मला केदारबरोबर काम करताना कधीच प्रेशर किंवा असं नाही, कारण माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक मी केदार शिंदेंबरोबर केलं, प्रोफेशनल नाटक. त्याच्यानंतर 14 वर्षानंतर जेव्हा आत्ता पहिल्यांदा मला सिनेमाबद्दल विचारण्यात आलं ते केदारने विचारलं. त्याच्यामुळे त्यांनी ते तो माझ्यासाठी लकी आहे. त्याच्या चित्रपटात, त्याच्या नाटकात काम केल्यावर माझ्या सगळ्या म्हणजे सेकंड इनिंगला त्याच्या फिल्मपासून सुरुवात झाली आणि करिअरची सुरुवात त्याच्या नाटकापासून सुरुवात झाली. सो मी ऑलवेज म्हणेन की मी केदारला फॉलो करते. तो जे सांगतो ते मी करते. तर सरतेशेवटी जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील, किंबहुना सगळ्या स्त्रियांना किंवा मैत्रिणींना काय सांगशील की त्यांना या चित्रपटामध्ये काय वेगळं बघायला मिळेल? नाती कशी जपावीत हे कळेल. आणि मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना, माझ्या सगळ्या मित्रांना हेच सांगेन, प्लीज 30 जूनला आमचा चित्रपट बाई पण भारी देवा चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे. तर तुम्ही आवर्जून बघा. आम्ही येणार आहोत, तुम्ही या. नाही, खरंच खूप थँक्यू आणि पुन्हा एकदा खरंच धन्यवाद. हा खूप सुंदर चित्रपट आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल. थँक्यू थँक्यू.